जून महिना अखेर संपत आला तरी पाठ फिरवलेल्या पावसाने आहे ती गेल्या 4 दिवसांमध्ये आहे ती जोरदार हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे ते पाऊस आहे तो दमदार पडताना पाहायला मिळत आहे। सध्या मी पंचगंगा घाटावर उभी आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की जून महिना अखेरपर्यंत आहे पाऊस न पडल्याने आहे ती पंचगंगेची हीच पाणी पातळी आहे ती घटली होती, त्यामुळे जे पात्र आहे ते उघडं पडलं होतं आणि ही जी पंचगंगे नदीमधली जी मंदिर आहेत ती देखील उघडी पडली होती। मात्र सध्या 4 दिवसांमध्ये आहे ती संततधार पाऊस झाल्यामुळे आहे ती सध्या ही पंचगंगेची जी मंदिर आहेत ती सध्या पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या पंचगंगेची पाणी पातळी आहे ती 12.5 फूट इतकी आहे। गेल्या 4 दिवसापासून आहे ती कोल्हापूर शहरासह घाटमाथ्यावर आहे ते मोठ्या प्रमाणात पाऊस आहे तो पडला आहे। त्यासोबतच धरण क्षेत्रामध्ये देखील अतिवृष्टी झाल्यामुळे आहे ती पाणी पातळीमध्ये आहे ती वाढ झाली आहे। खरं तर जून महिना संपत आला तरी पाऊस नसल्याने आहे ती नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये आहे ते चिंतेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत होतं। पाऊस नसल्यामुळे आहे ती शेतकऱ्यांची पेरणी देखील रखडली होती, त्यामुळे हवामान विभागाच्या वतीनं देखील आहे ती पेरणी न करण्याचं देखील सांगण्यात आलं होतं। त्यासोबतच 100 mm पाऊस पडल्यानंतरच पेरणी करा असं देखील कृषी विभागाच्या वतीनं आहे ते आवाहन करण्यात आलं होतं। मात्र आता 4 दिवसांमध्ये आहे ती पाऊस आहे तो जोरदार पडत असल्याने आहे ते शेतकरी राजा देखील सुकावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। 5 जुलैपर्यंत म्हणजेच रविवारपर्यंत आहे ते कोल्हापूर जिल्ह्याला आहे ते ऑरेंज अलर्ट आहे ते दिले आहे, त्यामुळे या 4 दिवसात आहे ते पावसाची ही संततधार अशी सुरू राहण्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।